ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे। दरवेळेला अधिवेशन होत असताना विरोधी पक्ष हा महाराष्ट्र राज्यातल्या असलेल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतो आणि या आयुधाचा वापर करत असताना कुठेतरी प्रशासनाला आणि शासनाला अंकुश बसेल अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा व्यक्त करत असतो। महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या घटनेच्या संदर्भामध्ये गांभीर्याने त्याच्या बाबतीमध्ये उल्लेख करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करत असतो। सभापती महोदय, परंतु गेल्या अनेक वेळेपासून ज्यावेळेला ह्या चर्चा होतात अपेक्षा एवढीच असते की विरोधी पक्षाच्या असलेल्या आरोपांना किंवा त्यांनी केलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये कुठेतरी सुधारणा अशा प्रकारची होईल अशा प्रकारची अपेक्षा राज्यातल्या जनतेला असते। कारण विरोधी पक्षाचा सरकारवर अंकुश असायला पाहिजे, प्रशासनावर अंकुश असायला पाहिजे, विरोधी पक्षाच्या माध्यमातून असलेल्या मंत्र्यांवर अंकुश असायला पाहिजे। चुकीचा कुठला कारभार होत असेल तर त्याच्यावर निश्चितपणाने आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्यात येतो। दुर्दैवाने गेल्या काही महिन्यापासून आपण तर सभापती आहात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळा अशी घटना घडते की विरोधी पक्षनेता नसलेलं सभागृह दोन्हीकडे चालू झालेलं आहे। आता आपली योग्य वेळ कधी येईल मला माहीत नाही, परंतु या ठिकाणी लोकशाहीला असलेल्या न्यायाला कुठेतरी छेद होतो अशा प्रकारची चर्चा या महाराष्ट्रामध्ये उभी राहते आणि याचाच भाग म्हणून या असलेल्या चर्चेमध्ये भाग घेत असताना आपण जर बघितलं तर अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये 260च्या प्रस्तावामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये झालेला अतिवृष्टीमध्ये नुकसान, शेतकऱ्यांचे प्रश्न या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवला। उत्तर अपेक्षित आहे। राज्य सरकारने दिलेली आकडेवारी प्रत्यक्षात कृतीत येऊन तेवढे पैसे जरी शेतकऱ्यांना मिळाले तरी मला वाटतं की या शेतकऱ्यांचा बराच प्रश्न मार्गी लागेल। आम्ही त्या उत्तराच्या अपेक्षेत आहोत की 36,000 कोटी, त्यानंतर खडून गेलेल्या जमिनीला वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायाला आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाला दिलेल्या उत्तरामध्ये तरी किंवा सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी दिलेल्या प्रस्तावाला तरी त्यांनी केलेल्या मागणीला तरी न्याय देईल अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने व्यक्त करतो। अध्यक्ष सभापती महोदय, खरं म्हणतं तर या राज्यामध्ये ट्रिबल इंजिनचं सरकार आलं, फार वेगाने सरकार चालतं अशा प्रकारची चर्चा सुरू झाली। सभापती महोदय, परंतु हे सरकार वेगाने पळायला लागलं, पण सामान्य जनतेचा वेग आणि क्राईमचा असलेला वेग यामध्ये फार मोठ्या प्रकारात तफावत निर्माण झाली। सामान्य जनतेचा वेग मंदावला, त्यांच्या विकासाचा वेग मंदावला, परंतु क्राईमचा रेट हा इतका वेगाने पुढे जायला लागला। त्याची कारणं जर शोधली तर या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे का याच्या संदर्भातला प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। योगेशजी कदम इथं आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी अंतर्मनाला विचारावं आपलं तरी अंकुश या प्रशासनावर आहे का, पोलीस डिपार्टमेंटवर आहे का। जर वरच्या असलेल्या हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेपामुळे या ठिकाणच्या असलेल्या प्रत्येक घटनेला राजकीय हस्तक्षेप झाला आणि जर गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं की महाराष्ट्रातला असलेला क्राईम रेट हा कमी होऊ शकत नाही। अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतं। सभापती महोदय, या सभागृहामध्ये अनेक वेळा चर्चा झाली, त्या चर्चेचा निकाल काय लागला, कारवाई काय झाली, फक्त उत्तरापुरतीच ही मर्यादित झाली का अशा प्रकारचा विश्वास या असलेल्या मंत्र्यांच्या उत्तरातून मला निश्चितपणाने पाहायला मिळायचा आहे। मला एकच प्रश्न विचारायचा आहे, गेल्या काही महिन्यापासून सकाळीच आमच्या सचिन भाऊने एक उल्लेख केला की महाराष्ट्रातून मुली बेपत्ता होत आहेत, महाराष्ट्रातून मुलं बेपत्ता होत आहेत। महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता झाल्यानंतर तुमचं उत्तर आलं, त्या उत्तरामध्ये तुम्ही असं लिहिलं की बहुतेक मुली या सहमतीने गेलेल्या आहेत, स्वतःहून गेलेल्या आहेत, काही परत आलेल्या आहेत आणि काही त्यांच्या पालकांच्या स्वाधीन गेलेल्या आहेत। आणि तुम्हाला खरंच सांगतो की यानंतर ज्या बेपत्ता झालेल्या आहेत त्यांचा सुद्धा अजून तुम्हाला शोध लावता आला नाही। त्याला कमी का काय, परंतु आज
या असलेल्या राज्यातली मुलं, लहान मुलं सुद्धा पळवणाऱ्याची टोळी एक सक्रिय झालेली आहे. आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण चित्र बघितलेलं आहे की रेल्वेच्या प्लॅटफॉर्मपासून घराच्या राहत्या घरामधून सुद्धा या लहान मुलांना पळवण्याच्या बाबतीमधली जर टोळी सक्रिय झाली असेल तर गृह खातं काय झोपा काढत होतं का, याचा चर्चा, याचा उत्तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. याला आळा कसं बसवणार? कारण ही मुलं विकली जातात आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं काम करून गेलं जातं. या असलेल्या मुलांच्या बाबतीमधले आपल्याला निर्णय द्यावा लागेल. कायदा सुव्यवस्थेमध्ये मी मगाशी सांगितलं, गांभीर्याने सरकारचा हस्तक्षेप इतका वाढलेला आहे. मग लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, फोन गेला की ते कारवाई करू नको, कारवाई करायची नाही, कारवाई केली तर त्या अधिकाऱ्यांना सांगतात तुझी बदली करून टाकू. आणि त्यामुळे बेकायदेशीर व्यवसायापासून अगदी खून दरोड्यापर्यंत क्राईमची संख्या फार वाढली. आपल्याला खरंच सांगतो, तरुण वर्ग या ऑनलाईन जुगारामध्ये प्रचंड अडकलेला आहे. आणि काही तरुणांनी आत्महत्या केल्या. याच सभागृहामध्ये चर्चा झाली ना, तुम्ही त्या ऑनलाईन गॅमलिंगला कुठे बंदी घातली, काय कारवाई केली? जर तुमचं सरकार या चर्चेच्या माध्यमातून कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन देत असेल आणि ते गुन्हे जर कमी होत नसतील, सर्रास ऑनलाईन गॅमलिंग जर चालू असेल आणि त्यात कर्जबाजारी झालेली मुलं आत्महत्या करतात, अशा प्रकारचा निश्चितपणाने या ठिकाणी पाहायला मिळते. तुमची कारवाई फक्त कुठे होते? विरोधकावर होते. त्यांचा एखादा कार्यकर्ता, त्यांचा एखादा माणूस दबावाखाली आपल्याकडे आणायचं म्हटल्यावर सर्रास पोलिसांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं जातं तुम्ही यांच्यावर कारवाई करा, आणि तो शेवटी तुमच्याकडे आल्यानंतर सांगतात ती कारवाई करू नका. मी अशी बरीच उदाहरणं देईल की ज्या उदाहरणातून नाईलाजाने एखादा कार्यकर्ता तुमच्याकडे सरेंडर होतो. ही तुमची राजकारणातली सध्याची रणनीती आहे. पूर्वी फक्त तुमचा राजकारण सत्ता आणि पैसा किंवा सत्तेच्या माध्यमातून अधिकार यापुरतं मर्यादित राहिलं नाही. आता सत्तेच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, इतका रान उठवला आपण की अनिल देशमुखांनी फार मोठा गुन्हा केला, भ्रष्टाचार केला, अशा प्रकारची तुम्ही चौकशी करण्यासाठी ईडी सुद्धा लावली. ईडीमधून ते मुक्त झाले. त्या ठिकाणी न्यायमूर्ती चांदिलवाल आयोगाची स्थापना केली. चांदिलवाल समितीच्या आयोगाची स्थापना केल्यानंतर सभापती महोदय 2022 साली तुम्ही ही स्थापना केली आणि त्या 2022 साली स्थापना केलेल्या अजूनही त्या समितीचा अहवाल का आला नाही, हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. एखाद्याचा आयुष्य राजकीय उद्ध्वस्त करायचा हा अधिकार तुम्हाला सत्तेच्या मस्तीमध्ये कोणी दिलेला नाही. पण तुम्ही त्या सत्तेच्या मस्तीमध्ये एखाद्या असलेल्या लोकप्रतिनिधीला 30-40 वर्ष जो काम करतो त्याला तुम्ही गुन्हेगार ठरवलं, त्याला जेलमध्ये टाकलं आणि समितीचा अहवाल आल्यानंतर तो अजून उघडा केला नाही आणि ज्यांनी आरोप केले त्याला तुम्ही संरक्षण केलं, त्याच्या पाठीमागं तुम्ही ताकदीने उभं राहिलं. ही तुमची राजकारणातली असलेली परिस्थिती ही दुर्दैवाने म्हणावं लागेल. त्यामध्ये इकॉनॉमिक टाइम्स असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, हिंदुस्तान टाइम्स असेल, सकाळ असेल, यांमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे देशमुख यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे चांदीवाल आयोगाचा देशमुखांना त्या ठिकाणी एक दिलासा आहे. परमवीर यांचे आरोप म्हणजे खोटेपणाचा कळस, चांदीवाल आयोगाकडून पोलखेल, हे सगळं केल्यानंतर तुम्ही त्या चांदीवाल आयोगाच्या लोकांना जी कमिटीने अहवाल दिला, चांदीवालांना प्रेस घ्यायला लावली आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या अहवालामध्ये मी कुठेही नमूद केलेलं नाही. राजकारणाची पातळी आपण इतक्या खालच्या पातळीवर नेली. अशा पद्धतीचे प्रयत्न आता त्याला सुप्रीम कोर्टामध्ये परत त्यांनी आव्हान दिलं आहे. कोर्ट त्याच्यावर निर्णय घेईल. परंतु आपण दुर्दैवाने अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. सभापती महोदय, आज या असलेल्या मी पोलीस स्टेशनचा सांगतो, कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये बल्लाळ नावाचे अधिकारी आहेत, शिंदेसाहेब. त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमधल्या मी तुम्हाला वाटलं क्लिप पाठवतो.
ते गुन्हा कसा राजरोस करावा या असलेल्या गुन्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये 2 नंबरचे धंदे चालू आहे. पण सर्रास मारहाण केलेले, खून करण्याचा प्रयत्न केलेले आरोपी सुद्धा मोकाट सोडलेले आहेत. मी तुमच्याकडे यादी देईल, वेळ फार घेता येत नाही. या सभागृहामध्ये मी गांभीर्याने आरोप केले. त्याची चौकशी करण्याच्या माझ्याकडे 2 वेळा पोलीस आले, काही कारण नव्हते. 2 वेळा त्याची चौकशीची SP ने ऑर्डर काढली. अजून चौकशी सुरू झाली नाही. का आले मला माहीत नाही, आणि आले तरी मी त्याची काळजी करत नाही. पण 2 वेळा न बोलता, एकदा तर नाईक साहेब दारू पिऊन पोलीस आला. मला माझे 2 मुलं अशी आहेत, गुंड आहेत, खून करतायत, आणि मी इथं आलेलो आहे, मला काही करून भेटायचं आहे. म्हणजे एवढी मोकळीक. आणि हे मी सरे कंप्लेंट केली, तक्रार केली, अजूनही SP नी किंवा कोणी DYSPनी कारवाई केली नाही. माझं तर सोडा, पण सामान्य माणसांच्या बाबतीमधला चर्चा जर सांगितली गेली, सभापती महोदय व्हिडिओ क्लिप मी पेनड्राईव्ह देईल आपल्याला. सरळ सरळ सांगतात की तुम्हाला 2 नंबरचे धंदे करायचे ते करा. त्यांचं संभाषण आहे आणि ते मुक्तपणाने करा. अशा प्रकारची व्हिडिओ क्लिपसुद्धा आहे. मी एका अधिकाऱ्यांचं सांगतोय, परंतु तुमच्याकडे मी दिल्यानंतर मला वाटतं निदान SP आणि या सगळ्या लोकांना आपण सांगून तशा पद्धतीची कारवाई करण्याचा प्रयत्न कराल, अशी निश्चितपणाने अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. या असलेल्या याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी ज्यांना मारहाण झाली त्या लोकांना पाठीशी घातलं आहे. हे इथंच नाही, बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे प्रकार आहेत की सरळ सरळ या असलेल्या अधिकाऱ्यांना दबाव किंवा त्यांना मोकळीक दिली जाते. सरळ पैशाची मागणी करतात, तुमचे गुन्हे दाखवतो, ते दाबतो, तुम्ही आम्हाला मदत करा. आणि या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही कारवाई आता कराल, नाही तर मार्चच्या अधिवेशनामध्ये या असलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात मग आम्हाला रितसर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितपणाने भूमिका मांडावी लागेल. मला वाटतं की धाडस अधिकाऱ्यांचं कधी वाढतं? राजकीय हस्तक्षेपामुळे वाढतं. धाडस अधिकाऱ्यांचं कधी वाढतं? की त्या असलेल्या सर्व भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यामुळे वाढतं. आज तुम्हाला मी सांगतो की अवैध धंदे करत असताना ड्रग्स, गांजा, आता मकोका तुम्ही लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, चालू केला आहे, तरीसुद्धा गुटखा बंदी करूनसुद्धा चालू आहे. एवढं तुमचं गृह खातं, तुम्ही एवढे सक्षम आहात. अजूनही गुटखाबंदी गुटखाबंदी केल्यानंतर अजूनही गुटखा चालू आहे. कालही मंत्र्यांनी याच सभागृहामध्ये सांगितलं की कॉलेज आणि शाळेच्या बाहेर जर गुटखा विकला जात असेल तर त्याच्यावर आम्ही मोकोकासारखी कारवाई करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मग तरीसुद्धा हा गुटखा येतो कुठून? त्याच्यावर कारवाई आपण का करत नाही? अशा वेगवेगळ्या प्रकारचा निर्णय. कोरेगाव पार्कमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने तक्रार केली आहे. त्याच्या कोरेगाव पार्क पुण्याला, त्याच्यामध्ये सचिन बाळकृष्ण गंधाले म्हणून आहे, दोघा नवरा बायकोने केलेले आहे. यामध्ये सांगितलं माझ्या मुलीची आत्महत्या नसून खून झाला. 10 दिवस पोलीस स्टेशनला बसले, पण ती केस अजूनही दाबली गेलेली आहे. ती एकटी ती मुलगी कमवती होती घरातली, IT पार्कमध्ये कामाला होती, आणि कामाला असताना तिला त्या ठिकाणी मारलं. CCTV फुटेजमध्ये 4 लोक येताना दिसली, सगळं दाखवलेलं आहे. तरीसुद्धा त्याची चौकशी झाली नाही, त्याच्यावर कारवाई झाली नाही. अशा प्रकारची भूमिका या तुमच्या राज्याच्या सध्याच्या असलेल्या या सरकारमध्ये आहे. गृह खात्याच्या संदर्भामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मुलींच्यावर आणि लहान मुलीवर अत्याचार हा कळसच झाला. सासपडेला झाला. सासपडेला तर मी सभागृहात सांगितलं, म्हणजे ज्यांनी पूर्वी एक मुलगी मारली त्याची तक्रार केली, त्या मुलीला मारल्यानंतर शिंदेसाहेब त्याची तक्रार केल्यानंतर त्याला सोडलं गेलं, अटकच केली नाही. आणि ज्यांनी तक्रार केली त्याच्या 13 वर्षाच्या मुलीला घरात जाऊन जातं डोक्यात टाकून मारलं. त्याच वेळेला त्याच्यावर कारवाई झाली असती तर ती मुलगी कदाचित वाचली असती. पण त्याचा दोषी कोण? काही कारवाई झाली नाही. उद्यात फलटणमध्ये जी गुन्हा घडला, त्या फलटणच्या गुन्हेगारामध्ये सुद्धा राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, पण त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठली कारवाई झाली नाही. अनेक घटना आहे. मालेगावला सुद्धा ही घटना झाली. मालेगावच्या घटनेमध्ये मला वाटतं विद्याताई चित्राताई आल्या होत्या, स्वतः तिथं आल्या होत्या. विचारा, म्हणजे पोलिसांना तक्रार करायला एखादा माणूस उभा राहतो, त्याच्या मुलीचा खून होत असेल आणि मग
त्या तरुणाला अटक करताना जो त्यावेळचा अधिकारी त्याला वाचवत होता, त्याच्यामुळे एक मुलगी निष्पाप गेली, त्याला दोषी कोणी धरायचं? आणि म्हणून सभापती महोदय, या असलेल्या सर्व गोष्टीच्या मध्ये कायदा सुव्यवस्था ही फक्त कागदावर राहिलेली आहे. मोकाट गुन्हेगारांना अभय मिळतंय, मोकाट दादागिरी होते. आज तुम्हाला सांगतो, आज या असलेला संतोष देशमुखचा गुन्हा झाला, तुम्हाला आरोपी मिळू शकत नाही. संतोष देशमुखच्या गुन्हेगारामधला एक आरोपी अद्यापही या राज्यातल्या 1 वर्ष अजूनही तुम्हाला भेटला नाही. म्हणजे किती तुमचा सरकारचा अपयश आहे का त्याला मुद्दाम त्या ठिकाणी लपवलं जातं का त्याचा काय कमी जास्त झालं, याचं उत्तर आम्हाला सभागृहामध्ये द्या ना. तुम्ही सभागृहामध्ये उत्तर देणार का नाही? जर एखादा आरोपी अद्यापही सरकारला भेटत नसे, गृह खात्याला, तर हा सरकारचा फेल्युअरपणा आहे. आणि मला वाटतं की तशा पद्धतीचा भूमिका या ठिकाणी मांडतोय. आणि म्हणून आपण या बाबतीच्या मध्ये कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी राजकीय हस्तक्षेप जो आहे, तुम्ही त्या PIवर कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोरेगावच्या त्याची चौकशी करा. तुम्हाला SP पण सांगतील, सर्व सांगतील. नाईलाज आहे की तिथं कारवाई तुम्ही करू शकत नाही. आणि ते कारवाई न केल्यामुळे तो बिंदिकत त्या ठिकाणी धमक्या देण्याचं काम करतो. अशा प्रकारचा प्रत्येक पॉलिटिशियनला अशा प्रकारचं काम चालू आहे. सभापती महोदय, मी आपल्याला कामगार खात्याच्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो. मंत्री महोदय आहेत, त्यांचा माझा विश्वास आहे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मी मंत्र्यांना विनंती करतो, कामगार मंत्र्यांनी मध्यंतरी एक समिती नेमली होती बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये. त्या समितीच्या मध्ये एक चौकशी अधिकारी नेमले होते. एक अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन चौकशी करेन बोगस लाभार्थींची. आपल्याकडे तो अहवाल आला का? ठीक आहे, सर्वे करायला घेतला असेल. मी शब्द मागे घेतो. सभापती महोदय, कामगार मंत्र्यांना मी सांगेल, अद्यापही बोगस नोंदणी चालू आहे. फार गांभीर्याने बोलतो. आणि कार्यालयात बसून चालू आहे. तो कोणत्या पक्षाचा म्हणून मी बोलत नाही, पण बहुतेक हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे निवडणुकीच्यासाठी नोंदणी करतायत. हे कोर्टात जर केस गेली तर सरकार अडचणीत येईल, खाता अडचणीत येईल. कारण तुम्ही निकष दिलेला आहे, त्या निकषामध्ये चौकशीचा अहवाल काय झाला किंवा चौकशीला गेलेल्या लोकांनी रिपोर्ट तुम्हाला काय दिला हे सांगणं फार गरजेचं आहे. गरीबाला जो लाभार्थी खरा असेल त्याला मिळून द्या. पण कोट्यावधी रुपये, 350 कोटी रुपये एका वर्षामध्ये खर्च केले गेले. 350 कोटी रुपये. तरी तुम्ही आता मध्याह्न भोजन बंद केलं तर तुमचा निर्णय चांगला झाला. नाही तर काही लोकांनी कंपन्या स्थापन केल्या होत्या जेवणाच्या डब्याच्या, पण तुम्ही ते बंद केलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. परंतु काही ठिकाणी आता भांडी, काही ठिकाणी लाभार्थी इतके वाढवलेले आहेत आणि एजंटच झालेले आहेत. आणि त्यामुळे मूळ असलेल्या खऱ्या अर्थाने त्या कामगारांना न्याय मिळत नाही. म्हणून निकषात बदल करा. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला एकदा बोलवा, आणि ते बोलवण्याचं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. काल कामगार चळवळीमध्ये मी बोललो होतो, SITच्या बाबतीमध्ये परत एकदा प्रकर्तेने निर्णय घ्या. काळ सोकावतोय. उद्या तुम्हाला एक आम्हाला अभिमानाने सांगावं लागेल, गणेश नाईक साहेब इथं आहेत, त्यांना पूर्णपणे माहिती आहे, त्यांनी कामगार खातं बघितलं आहे. नाईक साहेब, बोगस जे माथाडी आहेत, दरवेळा तुम्ही 25 सप्टेंबरला येता, मुख्यमंत्री पण आले होते, त्यांनी पण सांगितलं ही गँग आहे, ही कुठंतरी उद्ध्वस्त करा. आणि अधिकारी एवढे मोकळे झालेले आहेत. मला माहिती आहे तुमच्यावर राजकीय दबाव फार आहे, तुम्हाला काम करताना मोकळी भेटत नाही. पण राजकीय पक्षाच्या आधिपत्याखाली, सत्तेच्या पक्षाच्या आधिपत्याखाली कोण जर वावरत असेल, मग ते गृह खात्यात असो किंवा कामगार खात्यात, त्यांनी एका दुसरा खून जर झाला ना, तर मग त्यावेळेला सरकारचे डोळे उघडतील. आणि ही परिस्थिती नाकारू शकत नाही. मालक भीतीमध्ये 5-50चं टोळकं जातं आणि सांगताय करताय का नाही, आता बघून घेतो. बाहेर गाड्या अडवल्या जातात. म्हणजे चळवळ बदनाम कोणामुळे होते, त्यांना तुम्ही अभय देऊ नका. तुम्ही सांगितलं होतं SIT चौकशी, बरं आम्ही नाही बोललो होतो, सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी सांगितलं होतं SIT चौकशी करा आणि निपक्षपणाने करा. तुमच्याकडे रिपोर्ट कसा आला ते पण मला माहिती आहे, मी काय त्याच्यावर बोलणार नाही. पण निपक्षपणाने करा. आणि ती वाटल्यात एखादा निवृत्त न्यायमूर्तीकडून करा, पण ती करत असताना सत्य आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करा. एवढा तुमचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि म्हणून मी भ्रष्टाचाराचं कुरण होऊ नये, अधिकारी फार सोपवलेले आहेत.
एकदा फुंडकर साहेबांना आम्ही बघायचो होतो, फार ज्येष्ठ नेते होते आणि दर्जेदार नेते होते, तसं तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहे. तुम्ही एक दोन अधिकारी, मी नावं देतो, मेटल पेपर बोर्डाचा चेअरमनापासून सगळ्यांचे तुम्हाला पुरावे देतो, एक दोन अधिकारी तुम्ही मध्ये ठरवले होते ना, हे अधिकारी सगळे रोटेशनने बदलायचे, करून टाका ना एकदा. त्यांना एकदा नागपूर असं मराठवाड्यात वगैरे जाऊन द्या, मग कळेल कसं काम करायचं ते. तिथे राऊंड राऊंड बसून ते फार मस्तावलेले आहेत आणि म्हणून तशा प्रकारचं काम करायला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय. आणि हे करत असताना रस्त्याच्या बाबतीमध्ये जो विषय आहे, बांधकाम विभागाच्या बाबतीमधला विषय इथं टाकलेला आहे, नगरविकास खात्याचा विषय, नवी मुंबईचे जनक म्हणून आम्ही नाईक साहेबांकडे बघतो, नाईक साहेब, परंतु आरक्षित झालेले भूखंड आपण पण आवाज उठवला. आरक्षित झालेले भूखंड सिडकोने परस्पर, तुम्ही गेला होता, आंदोलन केलं, ते परस्पर केलं आणि टेंडर प्रक्रिया केली आणि टेंडर प्रक्रिया केल्यानंतर खाजगी विकासकाला ते भूखंड देऊन टाकले. बरे एक नाही, अनेक भूखंड आहेत. अधिकार कोणी दिला? महानगरपालिकेच्या असलेल्या भूखंडाला आरक्षित केल्यानंतर त्यामध्ये आंदोलनं झाली. ते आपलं लोटस गार्डन वाचावं असे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी आंदोलन केली. सेक्टर 28 मधला 12 भूखंड, 12A, B12, C12, D हे सगळे भूखंड, 29 भूखंड यामध्ये आपण या असलेल्या प्रारूप आराखड्याच्या माध्यमातून आरक्षित केलेले 9 भूखंड हे सर्रास काढले. आणि सिडकोकडे आम्ही मोर्चामध्ये गेलो होते, त्यांनी काय सांगावं? सभापती महोदय त्यांनी सांगितलं अधिकार आमचा आहे आणि हा अधिकार आमचा असल्यामुळे हे भूखंड त्यांनी खाजगी विकासकाला दिलं. माझं तर सरळ म्हणणं आहे की या असलेल्या चौकशी, या असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. जे कोणी अधिकारी असतील त्यांनी अशा प्रकारचा निर्णय आरक्षण बदलून हे भूखंड खाजगी विकासकाला दिले असतील तर त्याच्या संदर्भामधली कारवाई करण्याचं धाडस या सरकारने दाखवावं, नाही तर भ्रष्टाचार करून देणार नाही अशा प्रकारचं ते तुम्ही वक्तृत्व करताय, ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय असं मला सांगावं लागेल. त्याचबरोबर करावेमध्ये आता तो तुमचा गामिका कोण विकासक आहे, नेरूळ सेक्टरमध्ये लोकांनी आंदोलन केलं, म्हणजे सर्व पक्षीय लोक होती, त्यांनी उत्खनन केलं, जागा बळकावली, सगळं केलं, त्याला परवानगी देऊन टाकली आणि त्याचं उत्खनन वगैरेची कारवाई पण केली नाही. अशा प्रकारची सगळी कामं या असलेल्या नवी मुंबईमध्ये झालेली होती. मागच्या मोर्चाच्या वेळेला या सगळ्या लोकांनी केलं. तिथं एकच विकासक जो आहे त्यामध्ये आर्किटेक्ट एक आहे, तो काय करतो, बांधकामाच्या बाबतीमधला NOC आणण्यामध्ये तो मास्टर आहे आणि तो मास्टर असल्या आर्किटेक्ट या सगळ्या अशा प्रकारच्या कामाला मंजुरी देतो. माझी विनंती आहे, निदान मुंबईमध्ये मगाशी सांगितलं परवडणाऱ्यांना घरं, पगडी सिस्टीम उठवली, हे उठवली, मग ही जी आहे भूखंड ही गरिबांसाठी जर दिली तर मला वाटतं योग्य होईल. मध्यंतरच्या काळामध्ये खाजगी विकासकाला आरक्षण देताना, बांधकाम देताना नाईक साहेब आपल्याकडे अशी मत होती की 10% घरं ही म्हाडाला किंवा सिडकोला परत द्यावी. मी इथं सभागृहात विषय मांडला असता. ती जर घरं मिळाली असती 10% तर गरिबांना ती घरं देता आली असती. दुर्दैव आहे त्यामध्ये सगळे विकासक आहेत त्यांना सूट देण्यात आली, म्हणजे नियमानुसार, या असलेल्या नियमानुसार 10% घरं ही गरिबांसाठी द्यायला पाहिजे नव्हती. ती 10% घरं न देता ती परस्पर सगळी जमीन त्यांना विकासकाला देताना त्याला ही अट काढून टाकली आणि त्या स्वप्नामध्ये सुद्धा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असा माझा थेट आरोप आहे. हिंमत जर सरकारमध्ये असेल ना, या 2-3 विषया संदर्भामध्ये निर्णय घ्यावा, नाहीतर नुसते आपण कायदे करतो आणि गरिबांसाठी कायदे करतो हे चित्रताई, मनीषाताई दाखवणं योग्य होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये जे मी आरोप केलेले आहेत त्याची चौकशी करून सत्य जनतेच्या समोर आणलं पाहिजे. गरिबांची, मगाशी बोललो भाऊ, आपल्याकडं म्हाडाची पण घरं देतात, म्हाडाच्या घरामध्ये सुद्धा आपल्याकडं खाजगी विकासकाला 10% म्हाडाची घरं आपल्या लाभार्थी म्हणून देता येतात. ती देताना सुद्धा मग गिरणी कामगारांना देऊन द्या ना, गिरणी कामगारांना दिले तर त्याचा फायदा गिरणी कामगारांना होईल, पण ती न देता तशाच प्रकारची घरं परस्पर एजंटच्या माध्यमातून विकली जातात. हे पण मोठं रॅकेट या म्हाडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण बिल्डर तोच असतो, त्याला जी घरं द्यायची आहे
तो लाभार्थी दाखवतो आणि त्यातून ती घरं परत घेतो, हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून मी आपल्याला या संदर्भामध्ये चौकशी करावी अशी मागणी करतो. रस्त्याच्या बाबतीमध्ये मी मागे सुद्धा सांगितलं आहे, बजेट किती, पसारा किती, मंजुरी किती, जलसंधारणमध्ये तेच, जलजीवनमध्ये तेच, PWDमध्ये तेच. बजेटमध्ये तरतूद नसताना सुद्धा आमची इतकी कामं मंजूर झालेली आहेत. या सदनामध्ये मला आश्वासन दिलं होतं की संबंधित असलेला साहेब त्या कामं मी लावण्याच्या संदर्भात शिवेंद्रराजे बोलले होते की मी मंजूर करतो. लोणंद ते सातारा रस्ता वाडे सर्वात मोठा रहदारीचा रस्ता आहे, त्याचं काम प्रलंबित आहे. त्यानंतर वाठारपासून ते रहमतपूरपर्यंतचा रस्ता 550 कोटीचा रस्ता दिला. 7 महिने झाले रस्ता बंद आहे, लोकांची वाहतूक बंद आहे, उकरून ठेवला रस्ता. मोबाईलाइज ॲडव्हान्स घेतला, बरं दिला कोणाला? एखादा त्या रस्त्याचं काम करणारा मी समजू शकतो फोन करताय, पतपेढी चालवणाऱ्याने घेतला तो रस्ता. आयुष्यात रस्त्याचा त्याला माहिती नव्हती, पण पतपेढी चालवणाऱ्या एका व्यक्तीला रस्ता देऊन टाकला आणि तो घेतला सबलीतमध्ये घेतला. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने रस्ता घेतला, त्यांनी खाली पतपेढी चालवण्याला रस्ता दिला. बरं एक द्यावे का? एक द्यावा का? सभापती महोदय, तेवढ्या रस्त्याला मला वाटलं बंधन काढलं जाईल. मला सांगितलं होतं, नाही पूर्ण करतो, मला सांगितलं होतं की भुसे साहेब त्याच्यावर आम्ही चौकशी करू. अजूनही रस्ता बंद आहे, एक मशीन घेऊ फक्त तो कोरत बसलाय. रहदारीचा जिल्ह्याचा प्रमुख रस्ता आहे. मंत्र्यांनी इथं आश्वासन दिल्यानंतर बैठक लावून कारवाई लावायला पाहिजे, अद्यापही बैठक नाही. बरं ते काय कमी का झालं का काय? या राज्यातल्या या सातारा जिल्ह्यातली त्याच्यानंतर परत 6 कामं त्याला दिली. म्हणजे त्यांनी आता पतपेढीतले पैसे काढायचे, सरकारकडे पैसे नाही म्हणून त्यांनी गुंतवायचे आणि ते गुंतवून परत काम करायचं. अशा प्रकारचं सरकार फार गतिमान चाललेलं आहे. त्यामुळे भुसे साहेब, शिक्षकांना द्यायला तुम्हाला पैसे नाही, भरती करायला पैसे नाही, सरकारमध्ये तुम्ही उत्तर देता, प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवलेला आहे, अर्थ खात्याकडे तुम्ही सरकार म्हणून बसता, तुम्ही अर्थ खात्याकडे पाठवला, हा उत्तर तुमचं होऊ शकत नाही. तुम्ही भांडून घ्यायला पाहिजे. एवढे पैसे इथं जात असतील, त्याच्यात लिकेज इतके असतील, तर मग अर्थ खातं म्हणून तुम्ही आम्हाला पैसे दिले पाहिजे. सगळ्या खात्याला खात्री आहे, सगळ्या खात्याला खात्री आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, जे काय आम्ही आरोप करतोय हे काय वैयक्तिक नाही, हे सरकारच्या माध्यमातून त्या त्या खात्यामध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था पूर्ण ढेपाळलेली आहे. दिवसा ढवळ्या खून होत आहेत, दिवसा ढवळ्या मारली जातात माणसं, पोलीस डिपार्टमेंटचा धाक राहिलेला नाही, कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. त्यामुळे सरकार किती सांगू, पण आज 2.5 वर्षामध्ये गतिमान सरकार फेल झालं आहे. अशा प्रकारची या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमध्ये ही अशा प्रकारची मानसिकता झालेली आहे. आणि त्यांना माहिती आहे काही लोकांचं केलं नाही तरी हरकत नाही, आम्ही निवडून येतो. निवडून येण्याची टॅक्टिक गेल्या 5 वर्षामध्ये यांना कळल्यामुळे मला वाटत नाही त्यांना आता कोणाची गरज लागलेली आहे. हा, मी मगाशी प्रसाद लाड सांगितलं, एकमेकाशी असं तुम्ही जेवढी लोक घ्याल, प्रसाद लाड जेवढी लोक तुम्ही घ्याल तेवढ्या तुम्ही मागच्या बाकाव जाल. तुम्हाला मनापासून अनेक वर्षापासून इच्छा आहे, कधी मला संधी भेटते, कधी मला संधी भेटते. संधी भेटणारच नाही तुम्हाला. आमचं उलट म्हणणं असं आहे की राज्याच्या राज्यकर्त्यांनी काम करत असताना निदान मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करावा, त्याला आमचं सहकार्य असेल. सरकारची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करावा, त्याला आमचं सरकार असेल. आता नाईक साहेब काल बोलले, प्रामाणिकपणाने बोलले, मग 1 कोटीच्या शेळ्या सोडू, 1 कोटीच्या, त्यांनी काहीतरी उपाय सांगितलं ना, त्याच्यावर लगेच आम्ही काढतोय. आता काय काय मंत्री काहीतरी म्हणाले, आता मंत्र्यांना त्यांच्या बिबट्या अंगावर असो. तर मी फार बोलत नाही, पण मी खरंच सांगतो नाईक साहेब, तुमच्याकडे जर अधिकार दिला ना, ते भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि मंत्री जे आहेत ना त्यांना बिबट्याच्या ताब्यात द्या, एवढी तुमच्याकडे मागणी करतो. बाकी आता काही बोलत नाही. आता शेवटी निर्णय हा त्यांनीच द्यावा.
एवढी अपेक्षा व्यक्त करतो. पण अपेक्षा व्यक्त करतो, निदान आम्ही पोटतिडकीने म्हटल्यानंतर आम्हाला बाहेर पत्रकार विचारतात, तुम्ही पायऱ्यावर सभापती एक मिनिटं घेतो, पायऱ्यावर तुम्ही आंदोलन का नाही करत? बोलं पायऱ्यावर आंदोलन करून सुद्धा सरकारचं लक्ष वेधलं जात नाही. सभागृहात येऊन बोलल्यानंतर सुद्धा सरकारचं लक्ष वेधलं जात नाही. सरकार लक्षात देत नसेल तर काय करावं हा प्रश्न आहे. तरी सुद्धा आम्ही पोटतिडकीने सांगितलंय, हे भ्रष्ट करणाऱ्या सरकारच्या अधिकाऱ्यावर वचक बसावा. निदान ही आमची चर्चा तेवढी ग्राह्य धरून तशा प्रकारची निश्चितपणाने आपण निर्णय घ्याल अशी अपेक्षा